नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी प्राध्यापक आर बी पाटील बी.एड CET सन 2021-22 या संदर्भात हा व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येतोय। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यतेसंदर्भात प्रश्न कसे असतील, महत्त्वाचे प्रश्न याचं स्पष्टीकरण व्यवस्थितरित्या पाहिलेलं आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती जर ज्यांनी कोणी पाहिली नसेल तर ती पाहून घ्या। आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे मानसिक क्षमता यावर आधारित बी.एड CET मध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात या संदर्भात आपला आजचा हा व्हिडिओ आहे। आता मानसिक क्षमता चाचणी हा घटक खरं तर पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा आहे, पण तरीसुद्धा जर योग्य तंत्र आपल्याला माहिती झालं नाही तर त्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर योग्य देता येत नाही। त्यामुळे याचा सराव होणं अपेक्षित आहे। कशा स्वरूपामध्ये मानसिक क्षमता चाचणीमध्ये प्रश्न समाविष्ट असतात हे सुद्धा आपण पाहणं आवश्यक आहे। यामध्ये काही उदाहरणं या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। यामध्ये बघा तर सारखेपणावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात, वर्गीकरणावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात, याचबरोबर सामान्य ज्ञान कसोटी चाचणीवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात, सांकेतिक भाषेसंदर्भात प्रश्न असतात, दृश्य युक्तिवादाशी संबंधित प्रश्न विचारले जातात, याचबरोबर गणिती युक्तिवादासंदर्भात प्रश्न विचारले जातात, नातेसंबंधाबद्दल प्रश्न विचारले जातात, दिशा तर्कशक्तीबद्दलचे प्रश्न विचारले जातात, कालमापनाबद्दलचे प्रश्न विचारले जातात, याचबरोबर मापन क्षमता चाचणी या संदर्भात सुद्धा प्रश्न विचारले जातात। सारखेपणा या घटकामध्ये शाब्दिक सारखेपणा हा एक भाग आहे। यामध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न असतात हे उदाहरणादाखल आपण बघू। आता या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊ, ग्रहाचे विश्वासी नाते तसे टिंबटिंब नाते। आता पुढील 4 पर्याय आपल्याला दिलेले आहेत, या पर्यायांपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे। आता याच्यामध्ये एक पर्याय आहे शब्दाचे भाषेशी नाते, पेनचे शाईशी नाते, नौकेचे समुद्राशी नाते, निकालपत्रकाचे न्यायालयाशी नाते। आता यावरील प्रश्नामध्ये ग्रह हा विश्वाचा एक भाग आहे, त्याप्रमाणे नाते असणारा पर्याय हा आहे। शब्द हा भाषेचा एक भाग आहे, अशा स्वरूपामध्ये याचे उत्तर आपल्याला सोडवता येतात। याच पद्धतीने डॉक्टर, हॉस्पिटल, त्याच पद्धतीने खालीलपैकी योग्य पर्याय निवडा अशा स्वरूपामध्ये प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। याच्यानंतरचा जर पुढचा भाग असेल तर तो म्हणजे समान संबंधी या आकृती या संदर्भात सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो। तर याच्यामध्ये कसा प्रश्न येईल बघा की पहिल्या आकृतीवर आधारित दुसरी आकृती दाखवली जाईल आणि तिसऱ्या आकृतीवर आधारित चौथी आकृती योग्य पर्यायांच्यापैकी शोधा अशा स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो म्हणजे वर्गीकरण। या वर्गीकरणासंदर्भात कसे प्रश्न असतात ते आपण बघू। या ठिकाणी तुम्हाला खाली 4 पर्याय दिले जातील आणि या एकूण पर्यायांच्यापैकी विसंगत पर्याय कोणता ते ओळखा अशा स्वरूपामध्ये प्रश्न विचारला जाईल। आता यामध्ये असं म्हणता येईल की पेरू, डाळिंब, चिक्कू, बटाटा हे जर तुम्हाला दिलेलं असेल तर यापैकी विसंगत पर्याय आपल्याला ओळखायचा आहे। तर यामध्ये पेरू, डाळिंब, चिक्कू ही काय आहेत? फळं आहेत। बटाटा हा भाजीपाल्याचा प्रकार आहे, हा सुद्धा एक त्यातला भाग आहे। याचबरोबर पेरू, डाळिंब आणि चिक्कू हे झाडावरती ही फळे झाडावरती असतात आणि बटाटा हे जे कंद आहे हे अगदीच कशामध्ये आहे? जमिनीमध्ये आहे। त्याच्यामुळं बटाटा हा यातला विसंगत पर्याय आहे असं आपल्याला शोधावं लागेल। अशा स्वरूपामध्ये गाय, शेळी, बकरी, कोंबडी याच्यामधला वेगळा पर्याय शोधा, वाघ, सिंह, कुत्रा, चित्ता याच्यामधला वेगळा पर्याय शोधा अशा स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। याचबरोबर अशाब्दिक वर्गीकरण याच्यामध्ये या प्रकारामध्ये 4 आकृत्या दिलेल्या असतात। या 4ही आकृत्या प्रथमदर्शनी सारख्या वाटल्या तरी त्यापैकी 3 आकृत्यांचा एकमेकांशी विशेष संबंध असतो आणि चौथी आकृती इतरांच्यापेक्षा वेगळी असते। ती वेगळी आकृती कोणती हा योग्य पर्याय आपल्याला निवडायचा असतो। अशा स्वरूपामध्ये सुद्धा एखादा प्रश्न आपल्याला येऊ शकतो। याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान कसोटी संदर्भात प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात। आता यामध्ये उदाहरणार्थ एक सांगेन मी तुम्हाला या ठिकाणी, जर डॉक्टरांनी तुम्हाला 6 गोळ्या दर अर्ध्या तासाने 1 प्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व संपण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल? आता हा सोपा प्रश्न आहे, हा तुम्हाला अगदीच सोप्या याच्यामध्ये सोडवता येऊ शकतो। याच पद्धतीने दुसरा प्रश्न, वाढत्या वयाप्रमाणे रचना करून उजवीकडून तिसऱ्या क्रमाने कोण येईल? याच्यामध्ये म्हातारा, तरुण, अर्भक, बालक, प्रौढ हे पर्याय तुम्हाला दिलेले समोर ही वाक्य दिलेली असतील आणि याच्यामधील प्रश्न जो विचारलेला आहे की वाढत्या वयाप्रमाणे रचना करून उजवीकडून तिसऱ्या क्रमाने कोण येईल याचं योग्य क्रम आपल्याला त्या ठिकाणी लावून घ्यायचा आहे, चढता क्रम, उतरता क्रम, आणि त्या पद्धतीने आपल्याला याचं उत्तर द्यायचं आहे। अशा स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। याचबरोबर घड्याळामध्ये 6:45 झाली असता त्या ठिकाणी कोणता कोण दिसतो अशा स्वरूपामध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो। किंवा दुपारी 12:30 वाजता तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये किती अंशाचा कोन असतो? किंवा
प्रत्यक्ष 3 वाजता किती अंशाचा कोन असतो, अशा स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न या विभागांतर्गत विचारले जाऊ शकतात. आता याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो म्हणजे सांकेतिक भाषा. आता सांकेतिक भाषेमध्ये इंग्लिश ABCD पासून झेडपर्यंतचे शब्द हे जे पूर्ण ABCD आहे, या ABCD अंतर्गत आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर यामध्ये ABC नंतर त्याच्यापुढे प्रश्नचिन्ह असेल तर कोणता येईल, तर ABC नंतर D येईल. त्याचबरोबर आता या ABCची मालिका दिली जाईल, ABCDEF आणि त्याच्या पुढं प्रश्नचिन्ह दिलं जाईल. अशा स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि या ठिकाणी काहीतरी एक लॉजिक लावलेलं असतं, ते कोणतं लॉजिक आहे, कशा स्वरूपामध्ये पहिलं आणि दुसऱ्यामध्ये अंतर आहे किंवा पहिल्याप्रमाणे दुसरा भाग आहे, हा या ठिकाणी आपण शोधून काढायचा आहे. त्या पद्धतीनं या प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत. आता ABCDला 1 पासून 26 पर्यंत अंक जर दिले तर पहिला घेतला, तिसरा घेतला, 5वा घेतला, तर त्याच पद्धतीनं पुढं मग ह्या विषम संख्या आहेत, मग 7वा, 9वा, 11वा असा जर घेतला असेल तर त्याच्या पुढं मग 13वा, 15वा, 17वा अशा स्वरूपामध्ये सुद्धा घेता येऊ शकतं. अशा स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. याच्यानंतरचा पुढचा जर भाग असेल तर दृश्य युक्तिवाद. आता यामध्ये काय होतं की तुम्हाला एक आकृती दिली जाते आणि या आकृतीमध्ये किती चौकोन आहेत किंवा या आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत, अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारले जाऊ शकतात आणि हे प्रश्न आपल्याला व्यवस्थित पद्धतीने सोडवणे अपेक्षित आहे. याच्यानंतरचा जर पुढचा भाग असेल तर त्याच्यामध्ये बघा की एका कागदाची घडी घातल्यानंतर पुढील प्रमाणे कोणत्या स्वरूपाची आकृती दिसेल. म्हणजेच काय, एका कागदाची आपण एक ठराविक पद्धतीनं जर घडी घातली तर ती घडी घातल्यानंतर प्रत्यक्षामध्ये तो कागद उघडल्यानंतर कोणती आकृती या पुढील पर्यायांच्यापैकी असेल, अशा स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे ह्या प्रश्नांचं उत्तर थोडं काळजीपूर्वक व्यवस्थित पद्धतीने आपल्याला देणं अपेक्षित आहे. याच्यानंतर तर्कशास्त्रीय युक्तिवाद या संदर्भात काही प्रश्न विचारले जातात. आता यामध्ये मी मद्यपान करत नाही कारण माझ्याकडे तेवढी रक्कम नाही, मला त्याचा वास आवडत नाही, ते स्वास्थ्यास हानिकारक आहे, मला वडील रागवतात. आता या 4 पर्यायांच्यापैकी तर्कशास्त्रीय युक्तिवाद करून प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. यामध्ये काय होतं की माझ्याकडे तेवढी रक्कम नाही हे योग्य उत्तर होऊ शकणार नाही, मला त्याचा वास आवडत नाही हे उत्तर योग्य होऊ शकणार नाही, तर ते स्वास्थ्यास हानिकारक आहे हे त्याचं योग्य उत्तर होईल. त्यामुळे या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला शोधण्यासाठी तो प्रश्न पुन्हा एकदा वाचणं अपेक्षित आहे. याच पद्धतीनं रोज नियमितपणे आंघोळ करावी लागते कारण आंघोळीनंतर खूप ताजेतवाने वाटते, शरीर सफाई होते, तो एक दिनचर्येचा भाग आहे, सर्वजणच तसे करतात. हे सर्व पर्याय जरी योग्य वाटत असले तरी त्यातला तंतोतंत लागू होणारा पर्याय नेमका कोणता आहे तो आपण ओळखणे अपेक्षित आहे. आता या ठिकाणी शरीर सफाई होते, त्या पद्धतीनं हे उत्तर आपल्याला द्यायचं आहे. याचबरोबर आपल्याला वेन आकृत्या संदर्भात प्रश्न विचारले जातात. आता याच्यामध्ये उदाहरणार्थ एक प्रश्न मी तुम्हाला सांगेन, प्राध्यापक, वरिष्ठ प्राध्यापक व स्त्री वरिष्ठ प्राध्यापिकांमधील संबंध योग्य प्रकारे व्यक्त करणारी आकृती पुढीलपैकी कोणती. आता या ठिकाणी तुम्हाला निरनिराळ्या किंवा स्क्रीनवर दिल्या पद्धतीने आकृत्या दाखवल्या जातील आणि या आकृत्यांच्या मधील वरील जे घटक आहेत, प्राध्यापक, वरिष्ठ प्राध्यापक आणि स्त्री वरिष्ठ प्राध्यापक, हा संबंध या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला दाखवायचा आहे. मग हे थोडं विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अगदी सोपा प्रश्न वाटतो पण प्रत्यक्षात आपण त्याचं उत्तर चुकण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे या प्रश्नांचा सुद्धा सराव तुम्हाला करणं अपेक्षित आहे. आता हे यामध्ये काय होतं की प्राध्यापक, वरिष्ठ प्राध्यापक व स्त्री वरिष्ठ प्राध्यापक, मग त्यामुळे काय होईल की या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे की बाबा पूर्ण राऊंड हा प्राध्यापकाचा होईल, त्याच्यानंतर दुसरा राऊंड हा काय होईल की वरिष्ठ प्राध्यापक म्हणजे प्राध्यापकांच्या अंतर्गत असणारे वरिष्ठ प्राध्यापक, आणि या संपूर्ण प्राध्यापकांच्या मध्ये वरिष्ठ प्राध्यापकांच्या मध्ये असणारे स्त्री प्राध्यापक म्हणजे हा छोटा राऊंड होईल. याचा अर्थ याचा योग्य उत्तर काय असेल की पर्याय क्रमांक अ. अशा स्वरूपामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. याचबरोबर विधानावरून निष्कर्ष काढणे या संदर्भात सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. याच्यामध्ये उदाहरणार्थ भारतात लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे हे पहिलं विधान आहे आणि दुसरं विधान आहे जन्मदरावर नियंत्रण ठेवण्यात भारताला अपयश आले आहे. म्हणजेच पहिलं विधान आणि दुसरं विधान हे एकमेकाशी संबंधित आहे. भारतात लोकसंख्येचा विस्फोट झाला आहे म्हणजे लोकसंख्या खूप वाढलेली आहे, आणि विधान दुसरं जे आहे की जन्मदरावर नियंत्रण ठेवण्यात भारताला अपयश आलेलं आहे. आता हे काय होतं की याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये
आता सद्यस्थितीमध्ये नेमकं परिस्थिती कशी आहे याचा सुद्धा तुम्हाला थोडी माहिती असणं अपेक्षित आहे. आता भारतामध्ये लोकसंख्या जास्त आहे, त्यामुळे पहिलं विधान बरोबर आहे असं आपण ठामशिरी म्हणू शकतो. पण जन्मदरावर नियंत्रण ठेवण्यात भारताला अपयश आले आहे असं ठामशिरी आपण सांगू शकत नाही, कारण भारतामध्ये सुद्धा हम दो हमारे दो अशा स्वरूपामध्ये कायदा करण्यात आलेला आहे आणि 2 अपत्यांच्यावर 3ऱ्या अपत्याला परवानगी नाही, म्हणजे छोट्या कुटुंबाचा आदर्श ही संकल्पना उदयास आली. त्याच्यामुळं या ठिकाणी विधान 2 बरोबर आहे व विधान 1 चूक आहे असं आपल्याला म्हणता येईल. दिलेल्या पर्यायांच्यापैकी योग्य पर्याय आपल्याला शोधावा लागेल. अशा स्वरूपाचे सुद्धा बरेचसे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. यामध्ये एक उदाहरणादाखल दुसरा प्रश्न मी असा सांगेन की विधान 1 सर्व कुत्रे गाढव आहेत, विधान 2 सर्व गाढवे माकडे आहेत. आता या 2 विधानांचे निष्कर्ष खाली 2 दिलेले आहेत. निष्कर्ष 1 सर्व कुत्रे माकडे आहेत, निष्कर्ष 2 सर्व माकडे कुत्रे आहेत. आता या ठिकाणी काय होतं की हे वाचल्यानंतर अगदी आपण पूर्ण याच्यामध्ये जमलिंग होण्याची शक्यता असते आणि वेळखाऊ प्रश्न हा आहे, त्यामुळे याचा सराव तुम्हाला करणं अपेक्षित आहे. या ठिकाणी आपल्याला आकृतीच्या माध्यमातून आपल्याला सोडवता येऊ शकेल का अशा स्वरूपामध्ये याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि आकृतीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. म्हणजे समजा तुम्ही सर्व कुत्रे गाढवे आहेत, त्या ठिकाणी पहिला राऊंड जर केला की सर्व हे कुत्रे काय आहेत, गाढवे आहेत आणि सर्व गाढवे माकडे आहेत, त्यामुळे ही सर्व गाढवे काय आले, माकडे आहेत. तर त्या ठिकाणी सर्व कुत्रे माकडे आहेत का, सर्व माकडे कुत्रे आहेत का अशा स्वरूपामध्ये तुम्हाला त्या आकृतीच्या माध्यमातून त्याचं उत्तर सापडू शकतं. अशा स्वरूपामध्ये हे प्रश्न सोडवायचे आहेत. आता याच्यानंतर गणित युक्तिवाद संदर्भात प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता याच्यामध्ये काय होतं की अंकमालेतील जी उदाहरणं काही दिलेली असतात, म्हणजे आता उदाहरणात 2, 4, 6, 8 तर त्याच्या पुढे रिकामी जागा दिली असेल तर त्या ठिकाणी नेमका कोणता अंक येईल. आता 2 ही समसंख्या आहे, 4 ही समसंख्या आहे, 6 ही समसंख्या आहे, 8 ही समसंख्या आहे, तर त्याच्या पुढे क्रमाने येणारी समसंख्या 10 आहे, त्यामुळे 10 हे उत्तर योग्य आहे असं आपल्याला म्हणता येईल. आता या ठिकाणी दुसरा प्रश्न उदाहरणादाखल आपण घेऊ की 12, 19, 33 टिंब आणि त्याच्या पुढे 82. मग आता 12 आणि 19 मध्ये नेमका कोणता फरक आहे, 19 आणि 33 मध्ये नेमका कोणता फरक आहे आणि मग 33 पासून पुढच्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता फरक येईल, अशी खालील पर्यायापैकी योग्य संख्या आपल्याला निवडायची आहे. मग या ठिकाणी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे लॉजिक आपल्याला लावावे लागतात. काही वेळेला समसंख्या संदर्भात विचारले जातात, काही वेळेला विषम संख्या विचारल्या जातात, काही वेळेला अगदीच प्रत्येक संख्येमध्ये 3चं अंतर, 4चं अंतर किंवा 5चं अंतर अशा स्वरूपामध्ये विचारले जातात. हे प्रश्न आपल्याला सरावांती सोडवता येऊ शकतात. त्या ठिकाणी प्रथमदर्शनी सोपा जरी वाटत असला तरी हा प्रश्न सुद्धा वेळखाऊ आहे असं आपल्याला म्हणता येईल. याच्यानंतर काही प्रश्न अशा स्वरूपामध्ये असतात की तुम्हाला एक चौकोन दिलेला असतो, त्याच्यामध्ये छोटे छोटे अशा पद्धतीनं म्हणजे एक आकृती दिली जाते आणि या संपूर्ण याच्यामध्ये काय होतं की प्रत्यक्षामध्ये उभी बेरीज, आडवी बेरीज किंवा तिरकी बेरीज वगैरे वगैरे अशा स्वरूपामध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात किंवा या संपूर्ण आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल अशा स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे असे सुद्धा प्रश्न तुम्ही लक्षात घेणं अपेक्षित आहे. आता याच्यानंतरचा महत्त्वाचा भाग म्हणजे नातेसंबंधावर आधारित प्रश्न. तर नातेसंबंधामध्ये सुरुवातीला सर्व नाती आपल्याला व्यवस्थित पद्धतीने माहिती असणं आवश्यक आहे. आता या ठिकाणी एक आपण उदाहरण घेऊ. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणाली की तू माझा भाऊ आहेस पण मी तुझा भाऊ नाही, तर त्या दोघांमधील संबंध काय. पर्याय अ भाऊ चुलत भाऊ, पर्याय ब भाऊ बहीण, पर्याय क सांगता येत नाही, पर्याय ड यापैकी नाही. आता प्रश्न आपण पुन्हा एकदा वाचू. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला म्हणाली की तू माझा भाऊ आहेस पण मी तुझा भाऊ नाही. आता असं ज्या वेळेला प्रथमदर्शनी आपण स्वतः त्या ठिकाणी आहोत असं जर गृहीत धरून आपण ह्या प्रश्नाचा विचार केला तर बघा की समोरची व्यक्ती ही जर माझा भाऊ नसेल तर ती काय असू शकेल, बहीण असू शकेल. अशा स्वरूपामध्ये योग्य उत्तर त्याचं काय होईल की भाऊ बहीण. अशा स्वरूपामध्ये मामा, आत्या, काका, काकी, काकू किंवा नवरा बायको या संदर्भात प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे याचा सुद्धा सराव तुम्ही करणं अपेक्षित आहे. आणि याच्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो म्हणजे दिशा व तर्कशक्ती यावर आधारित प्रश्न. त्यामुळे सुरुवातीला आपल्याला मुख्य 4 दिशा माहिती असणं अपेक्षित आहे, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. याचबरोबर त्याच्या उपदिशा कोणत्या आहेत, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. याबरोबर या उपज्या दिशा आहेत ह्या कोणत्या मुख्य 2 दिशांच्या मध्ये येतात किंवा ती दिशा आहे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी योग्य पद्धतीने सोडवता येणं अपेक्षित आहे. पहिल्यांदा जर तुमची दिशा चुकली तर त्या प्रश्नाचं उत्तर तुमचं 100% चुकण्याची शक्यता असते. आता हा प्रश्न कशा स्वरूपाचा असतो हे आपण या ठिकाणी बघू. आता यामध्ये विमल एका बिंदूपासून उत्तरेकडे 4 किलोमीटर चालत गेली, तेथून उजवीकडे वळून ती आणखी 6 किलोमीटर चालली, त्यानंतर
डावीकडे वळून ती आणखी 4 किलोमीटर चालली तर मूळ जागेपासून ती किती अंतरावर पोहोचली, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. त्या ठिकाणी आपल्याला योग्य पद्धतीनं आकृती सुरुवातीला काढून घ्यावी लागेल आणि आकृतीच्या माध्यमातून पायथागोरस प्रमेयानुसार याचं उत्तर आपल्याला व्यवस्थित पद्धतीनं काढता येऊ शकतं. अशा स्वरूपामध्ये एक तरी प्रश्न तुम्हाला विचारला जातो, त्यामुळे याचा सुद्धा सराव तुम्ही करणं अपेक्षित आहे. आता याच्यानंतर कालमापन विश्लेषण या संदर्भात सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. एक उदाहरण आपण जस्ट घेऊ की जर एका वर्षाच्या 1 सप्टेंबरला शुक्रवार असेल तर 8 नोव्हेंबरला कोणता वार असेल. आता हा प्रश्न तुम्हाला लक्षात आला तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधण्यासाठी म्हणून आपल्याला काय पार्श्वभूमी माहिती पाहिजे, तर एका वर्षामध्ये किती दिवस असतात हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर ते 365 दिवस असतात आणि लीप वर्ष जर असेल तर त्या वर्षाला 4ने पूर्ण भाग जातो हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. याचबरोबर त्या एका 365 दिवसाच्या वर्षामध्ये 52 आठवडे व 1 दिवस अशा स्वरूपामध्ये एकूण काउंटिंग होतं आणि 366 मध्ये 52 आठवडे आणि 2 दिवस अशा स्वरूपामध्ये काउंटिंग होतं. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं अपेक्षित आहे. याचबरोबर 2 तारखेला जो वार असतो तोच वार 9, 16, 23, 30 या तारखांना असतो. 3 तारखेला जो वार असतो तोच वार 10, 17, 24, 31 या तारखांना असतो. 4 तारखेला जो वार असतो तोच 11, 18, 25 या तारखेला असतो. 5 तारखेला जो वार असतो तोच काय असतं की 12, 19, 26 या तारखेला असतो. 6 तारखेचा वार हा 13, 20, 27 या तारखांना असतो आणि याच पद्धतीनं 7 तारखेला जो वार असतो तो 14, 21, 28 या तारखांना असतो. हे आपण पाठ करणं अपेक्षित आहे. लीप वर्ष नेमकं कोणत्या वर्षाला म्हटलं जातं हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर फेब्रुवारी महिना लीप वर्षामध्ये 29 दिवसाचा असतो, इतर वेळी तो 28 दिवसांचा असतो. हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. या संदर्भात सुद्धा एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. याच्यानंतर मापन क्षमतेवर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. याच्यामध्ये 10 कोटी म्हणजे 1 वर किती शून्य असतात, हा सोपा प्रश्न आहे. याचबरोबर एका दिवसात किती सेकंद असतात, हा सुद्धा सोपा प्रश्न आहे. अशा स्वरूपामध्ये प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता याच्यानंतर घना संबंधी प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये काय होतं की यामध्ये काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. यामध्ये 4 बाजू व 4 कोन असणाऱ्या आकृतीला चौकोन म्हणतात हे आपल्याला माहिती आहे. चौकोन हा द्विमितीय असतो, त्याला विशिष्ट लांबी व रुंदी असते. चौकोनाचे क्षेत्रफळ काढताना लांबी गुणिले रुंदी या सूत्राचा वापर करतात हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. ज्या चौकोनाच्या 4ही बाजू समान असतात व 4ही कोन काटकोन असतात त्याला चौरस असे म्हणतात हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. याच पद्धतीनं घन आकृती ही त्रिमितीय असते, तिला लांबी व रुंदीसोबतच उंची सुद्धा असते. हे सुद्धा आपल्याला या घनासंबंधीचे प्रश्न सोडवत असताना लक्षात घेणं अपेक्षित आहे. म्हणजेच लांबी व रुंदी तसेच उंची अशी एकूण 3 परिमाणे या घनामध्ये येतात. त्यामुळे घन आकृतीचे क्षेत्रफळ काढताना वेगळ्या सूत्राचा वापर करावा लागेल. पण घनाच्या सर्व बाजूंची लांबी समान असते व घनाला एकूण 6 पृष्ठभाग असतात, म्हणून घनाचे एकूण पृष्ठफळ बरोबर 6 गुणिले बाजूचा वर्ग या सूत्राने आपल्याला घनाचे पृष्ठफळ काढता येतं. या ठिकाणी घन आकृतीमध्ये एकूण 6 पृष्ठभाग असतात. हे पृष्ठभाग प्रत्यक्ष आकृतीमध्ये 1 ते 6 या अंकाने दर्शवलेले या ठिकाणी आपल्याला दिसतात. घन आकृतीमध्ये एकूण 8 कोपरे व 12 कडा असतात. घन आकृतीमध्ये लांबी, रुंदी व उंची समान असते. घन आकृतीमध्ये प्रत्येक पृष्ठभाग हा चौरस असतो. घन आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर 6 पृष्ठभागांचे एकूण क्षेत्रफळ, त्यामुळे 6 गुणिले चौरसाचे क्षेत्रफळ किंवा 6 गुणिले बाजू वर्ग अशा पद्धतीने त्याचं क्षेत्रफळ आपल्याला काढता येतं. आणि अशा स्वरूपामध्ये प्रश्न आपल्याला एखादा प्रश्न पडू शकेल, त्याचं योग्य पद्धतीनं क्षेत्रफळ असेल किंवा विरुद्ध दिशेला कोणता अंक वगैरे अशा स्वरूपामध्ये प्रश्न तुम्हाला पडू शकतात. त्यामुळं ते सुद्धा तुम्ही वाचणे अपेक्षित आहे. याच्यानंतर इतर गणितीय क्रिया किंवा इतर गणितीय चाचण्यांच्यामध्ये शेकडेवारीवर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्याच्यामुळं त्या ठिकाणी एक उदाहरण आपण बघू की काही विशिष्ट किमतीला 15 किलो तांदळाची खरेदी होती. जर ही किंमत 50% वाढली तर तेवढ्याच रकमेत किती तांदूळ खरेदी करता येईल. या ठिकाणी आपल्याला योग्य पद्धतीनं सूत्र माहिती असणं आवश्यक आहे. तर त्या स्वरूपामध्ये तो प्रश्न सोडवायचा आहे. याच्यानंतर काही प्रश्न आपल्याला सरासरी संदर्भात पडतील. मग सरासरी 3 संख्यांचा गुणाकार 750 आहे आणि त्या संख्या 1, 1, 2, 3 या प्रमाणात आहेत किंवा 1, 2, 2, 3 या पद्धतीने आहेत, तर या संख्यांची बेरीज किती असेल अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे हा सुद्धा प्रश्न तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं या संदर्भात अभ्यास करणं अपेक्षित आहे. याच पद्धतीनं वयाशी संबंधित सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. उदाहरणार्थ
वसंत वैभवपेक्षा लहान व सुनंदापेक्षा मोठा आहे, वासंती सुनंदापेक्षा मोठी व वसंतपेक्षा लहान आहे, तर सर्वात लहान कोण, अशा स्वरूपामध्ये विविध प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यामुळे याचा सुद्धा सराव तुम्ही करणं अपेक्षित आहे. याचबरोबर प्रत्यक्षामध्ये सरळ व्याजावर आधारित प्रश्न, एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळं या ठिकाणी हे आत्ता जेवढे मी प्रकार तुम्हाला सांगितले, ह्या प्रत्येक प्रकारावर आधारित एकूण आपल्याला मानसिक क्षमता या घटकावर साधारणपणे 40 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि हे 40 प्रश्नांचा अभ्यास आपल्याला आत्ता सांगितलेल्या जेवढे मी घटक तुम्हाला सांगितले, या प्रत्येक घटकासंदर्भात एखादा प्रश्न आपल्याला 100% यामध्ये विचारला जाणार. एक दोन प्रश्न त्या स्वरूपाचे येतील. त्यामुळे याचा सराव, आणि हे प्रश्न वेळखाऊ प्रश्न आहेत. प्रत्यक्ष आपल्याला शिक्षक अभियोगितेचे प्रश्न सोडवत असताना एकदा वाचल्यानंतर ते लक्षात येतात, पण प्रत्यक्षामध्ये मानसिक क्षमतेसंदर्भात विचार करायला लावणारे, बुद्धीला ताण देणारे प्रश्न हे असतात. त्यामुळं या प्रश्नाचा सराव करणे खूप गरजेचे आहे. या ठिकाणी जेवढा जो भाग माझ्या समोर आहे तो मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. याचा सराव तुम्ही योग्य पद्धतीनं येत्या परीक्षेपर्यंत चांगल्या पद्धतीनं करणं अपेक्षित आहे. असं जर झालं तर तुम्हाला हे प्रश्न व्यवस्थित पद्धतीनं सोडवता येऊ शकतात. याचा नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा तुमच्या परीक्षेसाठी उपयोग होईल. धन्यवाद.